नमस्कार, रसरंग किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज काय तर बांगडा फ्राय आणि तोही एकदम सोप्या पद्धतीत बनवणार आहोत। हे आपण 4 बांगडे घेतले, ते स्वच्छ धुवून साफ करून घ्यायचे। त्यामधली आतमधली सर्व घाण आहे ती काढून टाकायची आणि एकदम स्वच्छ करून घ्यायची। बांगडे साफ करून झाले की त्यावर अर्धा लिंबू पिळून घ्यायचा आहे। साधारण 1 चमचा कोकम आगळ टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट टाकायची आहे। त्यानंतर अर्धा चमचा हळद, 1 चमचा मिरची पावडर, अर्धा चमचा घरचा मसाला किंवा कांदा लसूण मसाला आणि चवीनुसार मीठ टाकून चांगले माशाला मॅरिनेट करून घ्यायचे। चांगले लावून घ्यायचे। जे काप टाकलेत ना आपण त्याच्यामध्ये सुद्धा मसाला घुसवायचा आहे। मसाला लावून झाला की 1 ते 2 तास त्याला चांगले मुरत ठेवायचे। आता मुरवत ठेवलेल्या माशांना 2 तास झालेत। त्यांना आता आपण फ्राय करण्यासाठी घेऊ। त्यासाठी आधी तवा गरम करण्यासाठी ठेवायचा आहे। तवा गरम झाला की त्याच्यावरती 3 ते 4 चमचे तेल सोडून घ्यायचे। माशांच्या कोटिंगसाठी एका ताटलीत 4 चमचे रवा, 2 चमचे तांदळाचे पीठ, 1 चमचा बेसन पीठ, चवीनुसार मीठ, थोडी हळद, 1 चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा घरचा मसाला हे सर्व टाकून सर्व एकजीव करून घ्यायचे। आता तेल गरम झाले की गॅस बारीक करायचा आहे आणि जे आपले मासे आहेत मॅरिनेट केलेले ते घ्यायचे। त्यातला एक मासा घ्यायचा आहे आणि जो आपल्याला कोटिंग करायचं आहे त्या मसाल्यामध्ये टाकून त्याला चांगलं कोटिंग करायचं आहे आणि तव्यावर तळण्यासाठी ठेवायचं आहे। असेच करून आपल्याला जेवढे आपल्या तव्यामध्ये बसतील तेवढे मासे टाकायचे। सगळे मासे टाकून घेतले की वरून थोडे तेल सोडायचे। तेल सोडून एक 5 मिनिटांनी मग मासे आपले पलटी मारून घ्यायचे। असेच दोन्ही साईडनी छान भाजून घ्यायचे।